आज आपल्या सालपे नंबर 1 या शाळेचं वनभोजन या शिपोशी धरणाच्या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय हा धरणाचा शिपोशी धरणाचा परिसर आहे। हे धरण गेल्या जवळजवळ 80 ते 90च्या दशकामध्ये या धरणाचं बांधकाम जेव्हा झालं तेव्हा या धरण फुटलं सुद्धा होतं आणि इथून मोठा स्रोत पाण्याचा गेला होता। आज इथं आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे, तरी पण या खोऱ्यामध्ये आज पाणी भरपूर दिसतंय। इकडून हा जो आता नेमकं खोरं म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आता हा डोंगररांगा इथून दिसते, इकडून डोंगररांगा तिन्ही बाजूने डोंगर आहे आणि हा जो मधला भाग आहे डोंगरावरून येणारं पाणी जे आहे इथं साचलं जातं आणि हा जो मधला भाग आहे याला आपण धरणाचं खोरं म्हणतो आणि या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। इथून संपूर्ण हा परिसर दिसतोय, संपूर्ण जंगलाने वेढलेला आहे। वाघाचं वास्तव्य सुद्धा इथं या ठिकाणी असं आपण ग्रामस्थांच्याकडून ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं सुद्धा आहे। इथं बरेच जे ग्रामस्थ असतात ते गुरं घेऊन येतात, गुरांना सुद्धा धोका त्याच्यापासून आहे माहिती आहे। त्याचबरोबर हे जे धरणाचं पाणी आहे आपल्याला माहिती असतं की धरणाची भिंत जी आहे इकडे जर बघितलं तुम्ही धरणाची भिंत इकडे दिसते, ही धरणाची भिंत जी असते ती तळाला जाडी का असते, जाड असते, रुंद असते याची माहिती असली पाहिजे। कारण धरणाचा वरचा जो भाग आहे, भिंतीचा वरचा भाग आहे तो थोडासा छोटासा आकार दिसतो आणि त्या छोटासा आकाराने धरणाची खालील जी पातळी आहे धरणाच्या पाण्याचा दाब जो असतो तो खालून जास्त दाब असतो। खालून जास्त दाब असल्यामुळे धरणाची जी खालची भिंत असते ती जाड असते म्हणजे रुंद असते आणि पाण्याचा दाब हा जास्त असल्यामुळे तो पाण्याचा दाबामुळे भिंत पडू नये याच्यासाठी खालून रुंदी ही जास्त असते आणि वरून निमुळती असते। हा त्याच्या पाठीमागचं कारण आहे, शास्त्रीय कारण। आणि हा संपूर्ण खोरं जे आहे हे धरणाचं पाणी या धरणाच्या पाण्यावर आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा होतो आणि बारमाही पाणी हे शिपोशीसारख्या गावाला सुद्धा मिळतं किंवा शिपोशीसारख्या गावातले जे प्रवाह आहेत जे छोटे मोठे प्रवाह आहेत त्याच्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे। भाजीपाला किंवा इतर फळझाडं वगैरे यांची लागवड सुद्धा या पाण्यावर केलेली आहे आणि याचा फायदा इथले शेतकरी सुद्धा घेतात। धरणाच्या काठावर एक सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे आणि याची माघ महिन्यातल्या गणेश जयंतीमध्ये याचा उत्सव असतो। शिपोशीकर आणि इथले पंचकृषीतले सगळे ग्रामस्थ जे आहेत याचा लाभ सुद्धा घेतात, इथे उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात आणि या ठिकाणी आपल्या प्रसन्न ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी आपलं वनभोजन होणार आहे। याची मजा आपण लुटायची आहे निसर्गरम्य परिसरामध्ये आणि आज गरज आहे की पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे। पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे खऱ्या अर्थानं इथं आपल्याला दिसतं आणि असाच संदेश आपण घेऊन आपल्या मनामध्ये भावी आयुष्यामध्ये पाण्याचा संचय करायचा आहे किंवा पाणी अडवायचं आहे, पाणी जिरवायचं आहे ही गोष्ट तेव्हाच होईल की पाण्याचं महत्त्व आपल्याला समजेल। तर या ठिकाणी आपण भेट दिलं तर आपण मार्गस्थ होईल। चला।